मोर्चामध्ये मला बोलावलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो। एक सामाजिक कार्यकर्ता आणि रयत क्रांती संघटनेचा विदर्भ प्रमुख म्हणून माझी एक जबाबदारी आहे की समाजातील प्रत्येक घटकासाठी आपण भांडलो पाहिजे। आज तुमची समस्या उद्या माझी राहील तर तुम्ही याल। प्रत्येक समाजासाठी प्रत्येकाने भांडलं पाहिजे, तेव्हा कुठं प्रत्येकाला न्याय मिळेल। आणि न्याय सरकार एवढ्या सोप्या पद्धतीने देत नाही। आपण आज निवेदन दिलं म्हणजे आपलं नाव आलं लिस्टमध्ये असं होत नाही। कारण आपण जे भांडतो ते आपल्यासाठी भांडत नसतो, कोणासाठी भांडतो? आपण मेहनत करतो, पैसे कमावतो, रोजीरोटी कमावतो, प्रॉपर्ट्या कमावतो, कोणासाठी कमावतो? येणाऱ्या पिढीसाठी। म्हणून त्या पिढीला काहीतरी भेटावं यासाठी आपण संघर्ष आज जर केला तर उद्या त्या पिढीला भेटेल। म्हणून हा संघर्ष आज आपण इथे निवेदन देत आहे। 2008च्या आधी तुमच्या महाराष्ट्राच्या यादीत होतं, काही लोकांना सर्टिफिकेट सुद्धा दिलेले आहे। परंतु 8 नंतर असं काय घडलं की तुम्ही बा या समाजाला वंचित ठेवलं कास्ट सर्टिफिकेट पासून? असं कोणतं समाजावर यांनी तुमचं घोडं मारलं सरकारचं, या समाजाने? मग यांच्यावर का अन्याय बा? तर यासाठी आज आपण एकत्र आलो आहे। आज आपण SDOला निवेदन देऊ। SDO काही सरकार नाही आहे, SDO म्हणजे एक माध्यम आहे सरकारपर्यंत पोहोचण्याचं। आज आपण या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपलं निवेदन पोहोचत आहे। यानंतर पुढची स्टेप आपण काय करू? आंदोलन करू। पूर्ण विदर्भातून विभागीय आयुक्त जे आमच्या मागण्या ह्याच आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये कास्ट सर्टिफिकेट मिळालं पाहिजे। कारण कास्ट सर्टिफिकेट नसल्या कारणानं आमचे जे मुलवर्ग आहे, शिक्षित आहे, त्यांना शिक्षणापासून वंचित होत आहे। त्या कारणासाठी आम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा मुद्दा मांडला आहे। मी अनवर खुरवंशी राहणार वरुड। आमची मागणी आहे सर्व पुरुष आणि महिला, आमचे जे लेकरं शिकत नाही बरोबर आणि शिकतेही समजा येईल, काही जाती प्रमाणपत्र नसल्यामुळे ते प्रत्येक गव्हर्नमेंटच्या लिस्टमधून वंचित राहते। बस आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेट वर्षापासून कथिया समाज हा वास्तव्यास आहे। मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लिस्टमध्ये त्यांच्या जातीचा उल्लेख आहे। तसेच इतर राज्यांमध्ये सुद्धा, मध्य प्रदेश असो, गुजरात असो, या ठिकाणी सुद्धा त्यांच्या नावाची नोंद आहे राज्य सरकारच्या यादीमध्ये। परंतु महाराष्ट्र हा असा आहे की 2008 पर्यंत त्याची नोंद होती, पण त्यानंतर मात्र ती नोंद वगळण्यात आली। त्यामुळे या समाजाचे जे लोक 10 लाख 5 लाख काही जे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात, त्यांना यादीत नाव नसल्यामुळं त्यांना त्या समाजाच्या लोकांना, विद्यार्थ्यांना त्यांच्या सवलतीपासून वंचित ठेवल्या जाते। आमची अशी मागणी आहे की त्यांचं नाव किमान 2008 पर्यंत होतं, त्यानंतर का काढण्यात आलं? आणि काढलं तर आता तुम्ही नवीन सरकार आलेलं आहे, भाजप सरकार आहे, भाजप सरकारकडे आमची विनंती आहे की तुम्ही या कष्टकरू लोकांच्या मागणीची नोंद घेऊन किमान यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट करण्यात यावं कथिया समाजाचं, एवढी आमची एक मागणी आहे।